रोखोक वार्तांकन रोखोक बातमी। जिल्ह्यांतर गांजा तस्करी करणारी टोळी जेरबंद, 4 आरोपींकडून 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त। नागपूरहून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या जिल्हांतर तस्करांना वाघोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 4 किलो 771 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। नागेश सुनील लष्करे वय वर्ष 20, सौरभ नामदेवराव तपासे वय वर्ष 22 राहणार नागपूर, रिझवान इस्माईल शेख वय वर्ष 39 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले। वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे व त्यांचे सहकारी 26 फेब्रुवारी रोजी गस्त घालत होते। त्यावेळी पोलीस अंमलदार मोटे यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी वाघोली रोडवर चौघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 1 लाख रुपयाचा 4 किलो 771 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला, तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आली। त्यातील सौरभ तपासे याने नागपूर येथून गांजा घेऊन आला होता। त्यानं लष्करे रिजवान शेख या पुण्यातील तस्करांना हा गांजा देऊन तो पुणे शहर व परिसरात त्याची विक्री करण्यात येणार होती। त्या अगोदरच पोलिसांनी हा गांजा पकडला। तपास यानं हा गांजा कोणाकडून आणला होता याचा तपास केला जात असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितलंय। ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार कर्णवर, मोटे, माने, कोकरे, रोकडे, गायकवाड, वाघ, बोयने, कुंभार, अवघाळे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।